या सामन्यानंतर हा सामना झाल्यानंतरचे सर्व पुढचे सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे घेतले जातील याची नोंद घ्या। हा सामना संपल्यानंतरचे पुढचे सर्व सामने हे प्रत्येकी 3-3 षटकांचे घेतले जातील याचे सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। नवीन बॉल बॉल घे रे तुझा आम्ही तुमच्यासारखे प्रोफेशनल आहे सध्या। चला सामन्याला होते सुरुवात। पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं वेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 पावर्ड बाय वेरेनियम क्लाउड लिमिटेड, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन। निश्चितपणे श्रेय द्यावं लागेल कोकणनावला। कोकणनाव त्याचबरोबर पत्रकार विकास गावकर आणि कोकणनावचे सगळे टीम मेंबर्स यांना निश्चितपणे श्रेय द्यावं लागेल ही स्पर्धा सक्सेसफुल इव्हेंटफुल या ठिकाणी संपन्न करण्यामागे। कारण या स्पर्धेचं आजचं यंदाचं हे 4थं वर्ष। गेली 3 वर्ष ही स्पर्धा मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरती आणि या 4थ्या वर्षी आपण बघतोय या ठिकाणी ही स्पर्धा सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती। आजच्या दिवसातील 6व्या सामन्याला होते सुरुवात। सुंदर जाधव गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय आणि एकंदरीत आजच्या दिवसातील एकंदरीत हा 5वा सामना आपण बघतोय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय आणि एकंदरीत 70 संघाच्या डावाची सुरुवात ही चौकारानं या ठिकाणी या मैदानावरती आपण बघतोय। तो बॅट मधून तो अर्थात फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवरती दिसतो चेतन आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानात। आणि आजच्या दिवसातील एकंदरीत हा 5वा सामना जो सुरुवात होतोय आणि या सामन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार निघतोय तो चेतनच्या बॅट मधून। त्याला साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाच्या गचाळ कामगिरीचे। दुसरा चेंडू लॉफ्टेड फटका, याय मात्र पुन्हा संधी आहे झेल टिपण्याची। याही झेल टिपण्याची संधी पूर्ण होईल का? याय मात्र नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळत नाहीये फलंदाजाला। याय मात्र अचूक झेल टिपला जातोय निखिल नाईक याच्याकडून आणि पहिला धक्का एकंदरीत बसतोय। पहिली वेरेनियम विकेट त्या ठिकाणी मिळाली ती अर्थात दोडामार्ग संघाला। संघाची धावसंख्या 4 धावा। नवीन फलंदाज एक गोवा राज्यातला एक चांगला अष्टपैलू खेळाडू, गोवा राज्याचं एक मोठं नाव आपण बघतोय। एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ज्याची पावलं हळूहळू मैदानाच्या दिशेनं वळतायत। सूर्या गावकर बऱ्याच गोवा राज्यातल्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करताना दिसतोय। आज तो त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो अथर्व क्रिकेटर्स 70 संघाचं। एकंदरीत पहिला गडी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं 4 धावांवरती माघारी परतल्यानंतर मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी उतरतोय। सामना करेल तो सुंदर जाधवच्या गोलंदाजीचा। सुंदर जाधव ज्यानं मागच्या एका सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती, पॉवर प्लेच्या षटकात अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती। तो सुंदर जाधव पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती ड्राईव्हचा फटका कव्हरच्या दिशेने खेळला गेला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता तैनात। एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फलंदाजाकडून प्रवीण आणि सूर्यानं, परंतु जसा बघितला क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतोय। आपला इरादा शेवटच्या क्षणी बदलतात। एक धाव घेणं धोकादायक ठरली असते त्यामुळे आपला निर्णय बदललाय आणि परिणामी दोघही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित राहिलेत। पुन्हा एकदा कट केला जातोय पॉइंटच्या क्षेत्रात एक सोपा झेल दिला जातोय। सूर्या गावकर निराश करतोय, 0 वरती माघारी परततोय। 2 चेंडूंचा एकंदरीत केलेला सूर्यानं सामना आणि या 2 चेंडूत त्याचा भोपळा देखील त्याला फोडता आलेला दिसला नाही। दुसरी धक्का, दुसरी सफलता, दुसरी वेरेनियम क्लाउड या ठिकाणी विकेट मिळते ती अर्थात दोडामार्ग संघाला। संघाची धावसंख्या ही स्थिरावलेली ही 4 धावांवरती। दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी बॅट बॉय संघाचे माजी खेळाडू शेखर तेंडुलकर यांचं देखील आगमन होत आहे। शेखर आपलं मनापासून स्वागत। शेखर आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे।
4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी नाजूक अवस्था या ठिकाणी अथर्व क्रिकेटर्स 70 गोवा संघाची आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील एकंदरीत या 5व्या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज सूर्य गावकरच्या जागेवरती गेलाय तो साहू आता मात्र साथ देण्यासाठी प्रवीण मात्र निराश चेहऱ्याने या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला बघतोय. आपल्याला फलंदाजीची संधी केव्हा मिळेल याच्या प्रतीक्षेत प्रवीण, कारण याच प्रवीणनं एक चांगली खेळी पहिल्या सामन्यात आपल्या संघासाठी साकारली होती. तोच त्या ठिकाणी प्रवीण नॉन स्ट्राईक एंडला तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला जातोय तो साईनाथ उर्फ साहू. सामना करेल सुंदर जाधवच्या गोलंदाजीचा, ज्या सुंदर जाधवनं कमालीची गोलंदाजी पहिल्याही सामन्यात केली होती त्याच कामगिरीची पुनरावृत्ती याही सामन्यात सुंदरकडनं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. 4 धावा 2 गडी बाद. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवतोय पॉवर प्लेच्या षटकात, ज्या षटकात फक्त 2च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावण्याची अनुमती ते 2 क्षेत्ररक्षक एक मिड विकेटला एक लॉंग ऑफला तैनात करतोय सुंदर जाधव. सज्ज होतोय तो गोलंदाजीच्या मोर्चावरती. पुढचा चेंडू त्या ठिकाणी लॉफ्टेड फटका कव्हरच्या दिशेने चेंडूचा पाठलाग केला जाईल. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या नजदीक जातोय, सीमारेषा पार करतोय. आल्याला पहिला चौकार एकंदरीत लगावला जातोय तो साऊच्या बॅट मधून. चौकारानं आपलं खोललेलं त्यानं खातं आणि एकंदरीत या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या देखील पुढे सरसावले येऊन पोहोचले 8 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात ती अर्थात 70 संघाची आपल्याला पाहायला मिळते. अथर्व क्रिकेटर्स 70 संघ खेळतोय तो अर्थात दोडामार्ग संघाविरुद्ध आजच्या दिवसातील एकंदरीत या 5व्या सामन्यामध्ये. पुढे सरसावतोय फटका खेळतोय मॉन्टीच्या दिशेने झपकन मॉन्टी जातोय त्या ठिकाणी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूवरती येतोय. फलंदाज या फटक्यावरती कोणतीही धाव घेणार नाही याची मात्र त्याने दक्षता घेतली. परिणामी या षटकातला शेवटचा चेंडू ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती केली जाते आणि पहिल्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 8 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात उभारतोय तो अर्थात अथर्व क्रिकेटर्स 70 संघ खेळताना दिसतोय तो दोडामार्ग संघाविरुद्ध आजच्या दिवसातील या 5व्या सामन्यामध्ये. औचित्य ती वेरेनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा पॉवर्ड बाय वेरेनियम क्लाउड लिमिटेड, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन. दुसरं षटक बघूया कोणता गोलंदाज घेऊन येतोय. हा गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती शुभम येताना दिसेल. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक. शुभम सज्ज होतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती तर फलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होईल सलामीचा फलंदाज या नात्यानं मैदानामध्ये गेलेला प्रवीण, जो पहिल्या षटकात खरं तर आपल्याला फलंदाजी कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत होता तो मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. नवीन षटकातला पहिला चेंडू प्रवीणनं फटका खेळलाय जातोय फाईन लेगच्या दिशेनं घोषित स्वरूपातल्या एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेनं प्रवीणनं आपलं खातं उघडत संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय तो 9 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 धावा 2 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावरती प्रगती पथावरती अथर्व क्रिकेटर्स 70 विरुद्ध दोडामार्ग या 2 संघादरम्यान सुरू असलेला सामना. या मात्र लॉफ्टेड फटका कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय. बॅकअप केलं जाईल निश्चितपणे निखिलकडनं चेंडू अडवला जातोय. परतीची फेक केली जाते तोपर्यंत 2 धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली जाते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलक हा पुढे सरसावलेला येऊन पोहोचलेला तो 11 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात अथर्व क्रिकेटर्स 70 संघ खेळताना दिसतोय सुपर 6 दोडामार्ग संघ विरुद्ध. गोलंदाजीच्या मोर्चावरती शुभम तर फलंदाजीच्या मोर्चावरती साईनाथ उर्फ साऊ सज्ज होतोय. मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू निश्चितपणे पार करतोय सीमारेषा. अजून एक वेरेनियम ब्रँडेड षटकार निघतोय साऊच्या बॅट मधून थेट स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर 6 धावांसाठी. 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र 17 धावांच्या टप्प्यावरती एक ओव्हरपिच चेंडू आणि ज्या चेंडूवरती एक चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी लावलं जातंय ते साहूच्या बॅट मधून. जो प्रयत्न खरं तर पहिल्या सामन्यामध्ये 70 संघाचे फलंदाज करत होते तो प्रयत्न या सामन्यात मात्र कमालीचा यशस्वी ठरलाय आणि चेंडू मात्र सीमा पार गेलाय वेरेनियम ब्रँडेड षटकारासाठी.
पुन्हा एकदा एक लॉफ्टेड फटका, या मात्र फटका बसलाय, झेलाची संधी, झेल खाली, सेफ हँड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो गौरेश जाधव मला वाटतं येतोय, चेंडू खाली झेल टिपतोय, अजून एक गडी साऊचा मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने माघारी परततोय, एक षटकार ठोकल्यानंतर त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो देखील फसतोय, तिसरा हादरा एकंदरीत बसलाय तो संघाला आणि संघाची धावसंख्या ही 17 वरती स्थिरावलेली आहे. नवीन फलंदाज आता मात्र विशाल मैदानामध्ये जाईल ती साईनाथची जागा घेण्यासाठी. बघूया विशाल आता मात्र आणि प्रवीण ही फलंदाजीची जोडगळी 70 संघाला एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत मार्गक्रमण करून देईल का, संघाच्या 4 षटकामध्ये 50 धावांपर्यंत मजल मारून देतील का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण ठरेल की दुसऱ्या बाजूने विचार केला गेला दोडामार्ग संघाचा. दोडामार्ग संघाचे गोलंदाज पहिल्या सामन्यातलं अपयश मागे सारत या सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करत 30-35 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवेल का, 70 संघाला हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. पुन्हा एकदा एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, ज्या वेगात चेंडू आला त्याच वेगानं बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा जर स्पर्श झाला असता तर निश्चितपणे चेंडू सीमा पार जाऊ शकला असता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झालेला मैदानावरती दिसला नाही. परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून एकंदरीत ही धावफलकावरती केली गेली. एकंदरीत धावसंख्या स्थिरावलेली 17 धावांच्या टप्प्यावरती, एकंदरीत 15 की 17 धावांच्या टप्प्यावरती. त्यानंतर मिडविकेटच्या दिशेने मारलेला फटका केवळ देऊन जाईल ती एकेरी धाव आणि या एकेरी धावेच्या जोरावरती 18 अशी धावसंख्या उभारली. ती प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर अथर्व क्रिकेटर्स 70 संघ खेळताना दिसतो सुपर 6 दोडामार्ग संघाविरुद्ध. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निर्धारित 4 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे अजून 2 षटकांचा अवधी 2 षटकांचा खेळ असेल येणं बाकी. आणि एकंदरीत पहिल्या 2 षटकात 18 धावांपर्यंत मजल मारले. ती अर्थात फलंदाजी करताना अथर्व क्रिकेटर्स 70 संघानं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी अजूनही बाकी आणि आता मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती निखिल नाईक नावाचा गोलंदाज हा येताना दिसतोय. लेदर बॉल क्रिकेटचा जर विचार करायला गेला तर निखिल नाईक हा गोलंदाज दोन्ही हातानं गोलंदाजी करण्यासाठी सक्षम असलेला हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसतोय. पहिला चेंडू नवीन षटकातला एकंदरीत रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करताना त्या ठिकाणी पूर्णपणे चुकतोय. एक आखूट टप्प्याचा चेंडू होता तो मात्र अंदाज चुकतोय. दोन्ही हाताने, उजव्या हाताने असून दे डाव्या हाताने असून दे, दोन्ही हाताने गोलंदाजी करणारा निखिल नाईक. पुलचा फटका, यावेळी मात्र फक्त घोषितच्या स्वरूपातली एकच धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल यात कोणतीच शंका नाही आहे. 19 अशी धावसंख्या ही धावफलकावरती. स्ट्राईकला आता मात्र प्रवीण जातोय आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय तो विशाल. धावसंख्या एकंदरीत 19 धावांच्या टप्प्यावरती 30 षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगती पथावरती. ज्या निखिलला आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये दोन्ही हाताने गोलंदाजी करताना बघतो तो निखिल नाईक या स्पर्धेमध्ये डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती कडक प्रार, चेंडू जातोय वेरनियम ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. तिन्ही चेंडू एकंदरीत आपण बघतो निखिल नाईकच्या माध्यमातून या ठिकाणी आखूट टप्प्याचे फेकले गेले आणि पहिले 2 आखूट टप्प्याच्या चेंडूवरची जी संधी होती ती दवडली गेली फलंदाजांकडून, परंतु त्यानंतर टाकलेला एक आखूट टप्प्याचा चेंडू आणि या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी प्रवीणच्या बॅटमधून आपण बघतोय तर षटकारासाठी. एकंदरीत 25 अशी धावसंख्या ही धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात अथर्व क्रिकेटर्स 70 संघाची धावसंख्या ही अर्थात सुपर 6 दोडामार्ग संघाविरुद्ध खेळताना आजच्या दिवसातील एकंदरीत हा 5वा सामना या सावंतवाडीच्या ऐतिहासिक जिमखाना मैदानावरती. औचित्य आहे ती वेरनियम कोकण नाव प्रीमियर लीग 2024 पॉवर्ड बाय वेरनियम क्लाउड लिमिटेड, को स्पॉन्सर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन या स्पर्धेचा औचित्य. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मारलेला फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 6 बाय प्रवीण आणि संघाचं समीकरण मात्र ठीकठाक करतोय. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने निश्चितपणे मार्गक्रमण करून देताना दिसतोय तो प्रवीणचे हे 2 फटके आणि एकंदरीत धावसंख्या 31 धावांच्या टप्प्यावरती देखील बघता बघता येऊन पोहोचली. 30 षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर.
31 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या 2 षटकात अतिशय चांगली गोलंदाजी, त्याच मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाचे 3 महत्वपूर्ण गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेले. मी मगाशीच म्हटलं की दोन्ही हाताने हा गोलंदाजी करू शकतो. या अगोदरचे 4 चेंडू आपण बघितले, डाव्या हाताने गोलंदाजी केली होती निखिलनं. हा चेंडू त्याने उजव्या हाताने फेकला. दोन्ही हाताने तेवढे सक्षमपणे गोलंदाजी करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मला वाटतं बहुधा हा एकमेव खेळाडू असेल तो निखिल नाईक. आणि त्याच्या 3ऱ्या सलगच्या चेंडूवरती 3रा षटकार लगत षटकाराची हॅट्रिकची किमया साधली जाते, ती अर्थात प्रवीण कडून. अशी षटकाराची हॅट्रिकची किमया मागच्या एका सामन्यामध्ये दाजी नाईकनं या ठिकाणी या मैदानावरती साधली होती आणि तीच किमया या सामन्यामध्ये साकारतोय तो प्रवीण नावाचा फलंदाज आपल्याला दिसतोय. तो स्ट्राईक एंडवरती. संघाची धावसंख्या 37 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचले. पुन्हा एकदा कोटप्पाचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. इट्स अ वेरेनियम ब्रँडेड षटकार. 4 चेंडूवरती 4 षटकार. समीकरण बिघडलंय. 3 षटकाचा एकंदरीत खेळ देखील मैदानावरती होतोय समाप्त. 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सुपर 6 दोडामाग संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 43 धावांच्या टप्प्यावरती, अर्थात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं महागडं षटक मितल मंडेल. शेवटच्या 4 चेंडूवरती जे 4 षटकार बसले, समीकरण जे वाटलं होतं थोडंसं त्या ठिकाणी दोडामाग संघाच्या बाजूने होतं, ते समीकरण मात्र बिघडलंय आणि एकंदरीत पहिल्या 3 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारले. ते प्रथम फलंदाजी करताना अथर्व क्रिकेटर्स 70 संघानं ती दोडामाग सुपर 6 संघाविरुद्ध. अंतिम षटकाचा अर्थात 6 चेंडूंचा अजून एक खेळ असेल येणं बाकी आणि राहिलेला 6 चेंडूचा मारा सज्ज करण्यासाठी येतोय अमोल गावडे नावाचा गोलंदाज. गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोणातलं पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय अमोल गावडे. सज्ज होतोय फलंदाजीच्या मोर्चावरती तो विशाल शिरोडकर. पहिला चेंडू हलकेच त्या ठिकाणी स्टिअर करण्याचा प्रयत्न, प्रवीणला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नात आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस करतोय. प्रवीणला स्ट्राईक मात्र मिळत आहे. ज्या प्रवीणनं मागच्या षटकामागे सलगच्या 4 चेंडूवरती 4 चौकार लगावलेत त्याला मात्र स्ट्राईक दिली जाते आणि एकंदरीत आपली विकेट सॅक्रिफाईस करत 4थी या ठिकाणी वेरेनियम क्लाउड विकेट या ठिकाणी जमावली जाते. ती 70 संघाकडून 4थी सफलता मिळते दोडामार्ग संघाला. संघाची धावसंख्या 43. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य सर्वांना मदत करणारी संस्था अर्थात विशाल सेवा फाउंडेशन या स्पर्धेचं त्यांनी को प्रायोजकत्व स्वीकारले. त्याचबरोबर वेरेनियम क्लाउड लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात कॉल सेंटर्स बीपीओच्या माध्यमातून अनेक गरजू तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था अर्थात वेरेनियम क्लाउड लिमिटेड या दोन्ही प्रायोजकांचा मनपूर्वक या ठिकाणी कोकण नाऊच्या या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. 43 धावा. पुढचा चेंडू अमोल गावडेच्या माध्यमातून ब्लॉक होल मध्ये फेकलेला, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं त्या पद्धतीचा हा चेंडू ज्याची गणना एकंदरीत निर्धाव म्हणून केली गेली आणि धावसंख्या ही धावफलकावरती स्थिरावलेले ही 43 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर. पुन्हा एकदा एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बातली कडा लागली आहे, चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपातली, स्ट्राईक रोटेट होईल, 1 धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एकेरी धावेनं प्रवीणनं आपल्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालत संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 44 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती प्रगतीपथावरती स्ट्राईक एंडवरती 70 संघाचा कर्णधार यश आनंद सज्ज होतोय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि त्यात प्रामुख्याने मी तर म्हणेल प्रवीण नॉन स्ट्राईक एंडला मात्र तशाच्या तसा कायम राहतोय आणि अजून एका निर्धाव चेंडूनं धावसंख्या ही स्थिरावली 44 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत या पहिल्या डावमध्ये या 5व्या सामन्यामध्ये.
कौतुक करावं लागेल अमोलचं आणि पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी अगदी सोपा झेल यश आनंदची खेळी आपला भोपळाही न फोडता समाप्त झाली आहे. पाचवा धक्का बसतोय. पाचवी वेरिनियम क्लाउड सफलता या ठिकाणी प्राप्त झाली आहे. 44 धावांवरती धावफलक स्थिरावलेला या षटकाचा अमोलचा जर विचार करायला गेला तर या षटकात आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेकलेत. त्या 5 चेंडूत फक्त एकच धाव त्यांनी खर्ची घातलीत. एक गडी त्यांनी बाद केलाय. एक गडी धावबादच्या स्वरूपात देखील माघारी परतलाय. एकंदरीत 2 सफलता या षटकात त्याच्या संघाला त्यानं प्राप्त करून दिल्यात आणि एकंदरीत धावसंख्या 44 धावांच्या टप्प्यावरती ही स्थिरावलेली अंतिम षटकाचा अंतिम चेंडूचा खेळ येणं असेल बाकी. 44 धावा 5 गडी बाद. अथर्व क्रिकेटर्स 70 संघ. नवीन फलंदाज बाबुलो शेवटच्या चेंडूचा सामना करेल तो अमोलच्या गोलंदाजीचा आणि पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट होतोय. अखेरच्या चेंडू त्या ठिकाणी निर्धाव म्हणून गणला जातोय. 44 धावांवर धावसंख्या रोखून ठेवली आहे ती दोडामार्ग संघानं. जी कामगिरी जी गोलंदाजी खरं तर निखिल नाईकनं फेकली, ज्याच्या षटकात 4 षटकार निघाले, ते जर बाजूला काढले तर दोडामार्ग संघाची अतिशय चांगली गोलंदाजीतली कामगिरी. निखिल नाईकच्या गोलंदाजीवरती बसलेले ते 4 षटकार, त्या 4 चेंडूत निघालेल्या 24 धावा सामन्याच्या निकालावरती परिणामकारक तर ठरणार नाहीत ना, हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण ठरेल. या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये एकंदरीत 45 धावांचा करायचा आहे पाठलाग. हा सामना जिंकण्यासाठी सुपर 6 दोडामार्ग संघाला येणाऱ्या 24 चेंडूंच्या खेळामध्ये काय होईल, काय बिघडेल, दोडामार्ग संघ 45 धावांचा पाठलाग यशस्वी रीतीनं करेल का, की दुसऱ्या बाजूनं या 45 धावांचा यशस्वी रीतीनं बचाव करतील 70 संघाचे गोलंदाज, हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरेल. काय होईल, काय बिघडेल, कोणता संघ या संघावरती वरचढ ठरेल, येणारी 4 षटकं या मैदानावरती स्पष्ट करतील. तोपर्यंत मी विनंती करतो, यानंतर होणारा आजच्या दिवसातील 6वा सामना आणि या 6व्या सामन्यासाठी मी आमंत्रित करेन राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे हे दोन्ही संघाचे कर्णधार. कृपया टॉस साठी संपर्क करायचा आहे. राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी संपर्क करा. आता टॉस वेळ सांगायचं ना. होय 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 ते सचिन सांगतलं होय तर काहीतरी जाऊन येते. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये मायक्रोफोन वरती वेळ आहे ते पुन्हा एकदा बदलावायचे. आमचे साथी समालोचक सचिन सावंत यांना विनंती करतो की आजच्या दिवसातील या 5व्या सामन्यातील दुसऱ्या डावाचं समालोचन त्यांनी आपल्या
पक्ष में रहेगी बिल्कुल गेंदबाज के। एक रन तो मिलेगा वहां पर सामने वाली टीम को, लेकिन एक रन के साथ कोई उतना नुकसान नहीं होगा सामने वाली विपक्षी टीम का। इस बार यह अच्छी गेंद, स्विंग एंड मिस, प्ले एंड मिस, टिप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकली, लाजवाब गेंदबाजी यहां पर नजर आती हुई। 22 के रूप में इशारा यहां पर मिलता हुआ, एक रन का डिक्लेयर रन जो कि अतिरिक्त के रूप में यहां पर टीम के टोटल में जुड़ता हुआ नजर आता हुआ। यह रन टीम के खाते में जुड़ेगा, लेकिन डिक्लेयर एक रन, और इस एक रन के साथ रन संख्या में और बदलाव, 2 रन टीम के टोटल में नजर आते हुए। एक और अच्छी गेंद, फिर से एक बार स्विंग एंड मिस, नाच नचाते हुए यहां पर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नजर आते हुए सूर्या गावकर। हालांकि बल्लेबाजी में कुछ खासा करिश्मा कर नहीं पाए थे, लेकिन गेंदबाजी में वह करिश्मा करते हुए इस बार यहां पर नजर आते हुए। फिर से एक बार कुछ घटाए मैदान के ऊपर, देखना होगा क्या इशारा निकलेगा यहां पर। फिलहाल गेंदबाजी की बात की जाए तो बेहतरीन गेंदबाजी यहां पर नजर आते हुए। टिप्पा गिरने के बाद दोनों ही तरफ गेंद को घुमाने में माहिर है यह गेंदबाज, और वही दिखाते हुए इस मैदान के ऊपर करिश्माई गेंदबाजी करते हुए फिलहाल इस पहले ओवर में। पहला ओवर जो कि अनिवार्य पावर प्ले, जो कि 2 खिलाड़ी रहेंगे मात्र 30 यार्ड सर्कल के बाहर, यानी कि मौका रहेगा बल्लेबाजों के पास बड़े स्कोर लगाने का। लेकिन फिलहाल अगर देखा जाए तो गेंदबाज थोड़े से हावी। एक और रन मिला यहां पर, 22 के रूप में इशारा निकला है, यानी कि एक रन के साथ साथ रन संख्या और आगे बढ़ती हुई 3 रन के ऊपर। गेंद तो अच्छी थी, विकेट कीपर ने भी काम किया था, लेकिन फील्डिंग में थोड़ी सी ढिलाई निकली वहां पर, उसी का फायदा उन्हें बल्लेबाजों ने उठाया। आंखों ही आंखों में इशारा करके 1 रन तेजी के साथ मुकम्मल किया, पूरा किया, और उसके बाद इस बार एक और अच्छी गेंद पैरों के ऊपर टकराई है वहां पर। यह गेंद बेहतरीन गेंदबाज सूर्या गावकर की ओर से नजर आते हुए। लाजवाब गेंदबाजी, गेंदबाज जानता है बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेगा, और वही सोच वही बात मन में रखकर अच्छी गेंदबाजी, सही लाइन सही लेन के ऊपर। एक और अच्छी गेंद, बींदी गेंद यहां पर नजर आते हुए। इस बार रफ्तार थी, रफ्तार के साथ बीट किया, साथ साथ गेंद को बाहर निकला था वहां पर गेंदबाज सूर्या गावकर ने। हरपन मौला खिलाड़ी है, बल्लेबाजी हो या फिर गेंदबाजी, और साथ साथ फील्डिंग में भी 100% योगदान देने वाला यह खिलाड़ी आज अपनी टीम के लिए एक अच्छा कार्य करता हुआ इस मैदान के ऊपर। इस बार यह गेंद वाइड, दोनों ही हाथ समांतर हुए वहां पर अंपायर की ओर से, यानी कि 1 रन अतिरिक्त के रूप में मिला है, और इसी 1 रन के साथ टीम के टोटल में और थोड़ी सी बढ़ोतरी यहां पर नजर आती हुई, क्योंकि रन संख्या 4 के ऊपर पहुंचती हुई। 4 रन टीम के टोटल में, और इस बार हाथ खोलने का मौका मिला, रूम मिला, और उसी का फायदा उठाया यहां पर बल्लेबाज सुंदर जाधव ने। बेहतरीन स्ट्रोक जो कि कवर्स के रीजन में नजर आता हुआ, डीप एक्स्ट्रा कवर्स में खाली क्षेत्र, और उसी क्षेत्र का फायदा उठाते हुए यहां पर 4 रन प्राप्त किए अपनी टीम के लिए। और पहले ओवर में जो ओवर अब तक अच्छा घट रहा था, उस ओवर के समीकरण को थोड़ा सा बदलते हुए यहां पर बल्लेबाज 4 रनों के साथ रन संख्या में बदलाव, रन संख्या परावर्तित 8 रन के ऊपर, यानी कि 45 रनों का पीछा करते हुए जीतने के लिए और 37 रनों की आवश्यकता। 37 रन रिक्वायर्ड नाउ विथ रिमेनिंग जस्ट 18 डिलिव्हरीज। चला टॉस साठी विनंती असेल एके स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्सकडे टॉस साठी या ठिकाणी यापूर्वीच राजाराम मोरे तरवडे संघाचा कर्णधार उपस्थित आहे। आपण जर अवघ्या काही क्षणात त्या ठिकाणी नाही पोहोचला तर आपल्या विरोधात योग्य ती कारवाई पेनल्टी आपल्याला दिली जाईल, याची आपण नोंद घ्या। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर बदलाव नजर आता हुआ। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी, टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर गेंदें ज्यादा घूमी वहां पर सूर्या गावकर की, और उसके बाद अब नए गेंदबाजी के मोर्चे के ऊपर
गेंदबाजी के बोर्ड के ऊपर टीम के कप्तान खुद नजर आते हुए यहां पर दूसरे ओवर में अथर्व क्रिकेटर्स सत्तरी गोवा टीम की ओर से खुद टीम के कप्तान यश आनंद यहां पर नजर आते हुए राइट आर्म। पहले गेंद तेज रफ्तार भरी नजर आते हुए टिप्पा गिरने के बाद उछाल प्राप्त किया है गेंद ने वहां पर कूलनेट स्पॉट के ऊपर टिप्पा गिरने के बाद उछाल लेते हुए गेंद बल्लेबाज अमोल को कुछ समझे उसके पहले गेंद विकेट कीपर के दस्तारों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, एक और डॉट गेंद यहां पर नजर आते हुए राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंदबाजी करने के प्रयास में रहेंगे गेंदबाज, क्योंकि बिल्कुल पहला ओवर अच्छा घटा था, उसी ओवर जैसा यह ओवर अगर निकालते हैं तो बिल्कुल आखिरी 2 ओवर में मुकाबला अच्छा रहेगा। लेकिन फिलहाल एक और बाहरी किनारे लेकर गेंद ऊंची उठती हुई हवा में डिक्लेयर जोन में और 1 रन इस गेंद के ऊपर, और इसी 1 रन के साथ टीम के टोटल में और थोड़ा सा बदलाव भी नजर आता हुआ। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या पूरी तरह से अब पहुंच चुकी है 9 रन के ऊपर। एक और अच्छी गेंद, फिर से एक बार बाहरी किनारा शायद लिया है गेंद ने, बाकी का काम विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाकर पूरा होते हुए, यानी कि इस गेंद के ऊपर देखा जाए बड़े स्ट्रोक लगाने का प्रयास किया था बल्लेबाज सुंदर ने, लेकिन इस प्रयास में वहां पर सफलता हाथ नहीं लगी। विकेट कीपर ने अच्छा काम किया, उसी के साथ एक और विकेट मिला, विकेट नंबर पहला विकेट जो कि मिलता हुआ यहां पर अथर्व क्रिकेटर्स सत्तरी गोवा टीम को। चुनौती बिल्कुल रहेगी इस मुकाबले के दरमियान 45 रनों का पीछा करते हुए, क्योंकि अगर देखा जाए गेंदबाजी अच्छी है, फील्डिंग साइड भी अच्छी है वहां पर, अगर अथर्व क्रिकेटर्स सत्तरी गोवा टीम की, इसी वजह से इन रनों का पीछा करते हुए पूरे एफर्ट्स लगाने होंगे फ्रेंड्स एफसी सुपर सिक्सर दोड़मार्ग टीम को। नए बल्लेबाज फिलहाल मैदान के भीतर नजर आते हुए समीर जो कि नए बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर रहेंगे। समीर के लिए पहली गेंद, अच्छी गेंद, शॉट थी, उठाकर खेला है, यहां पर कट किया, बैकफुट के ऊपर गए थे, पॉइंट की रिबन में खेलने का प्रयास, और इस गेंद के ऊपर 1 रन मिलता हुआ इस गेंद के ऊपर। स्ट्रोक बेहतरीन था, लाजवाब था, संपर्क बेहतरीन हुआ था, टाइमिंग लाजवाब निकला था वहां पर बल्लेबाज समीर की ओर से, लेकिन बैकवर्ड पॉइंट के सिर के ऊपर से गेंद गई और इसी वजह से मिला मात्र केवल और केवल 1 रन इस गेंद के ऊपर। एक और रन, इसी के साथ साथ अगर देखा जाए तो दूसरे ओवर की 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। इस ओवर में अब तक 2 सिंगल, 1 विकेट, 1 गेंद डॉट निकली और कुल मिलाकर 10 रन बने टीम के टोटल में 45 रनों का पीछा करते हुए। यह अच्छी गेंद, शॉट थी, उड़ाने का प्रयास, हवा में गेंद, मौका मिला है, शायद मौका जरूर था, लेकिन मौके की दास्तान को वहां पर छोड़ा गया। ये खराब कोशिश, वहां पर लगभग गेंद तक पहुंच चुके थे, गेंद के नीचे आए थे वहां पर खिलाड़ी, शॉर्ट स्क्वायर लेग रीजन में मौका जरूर बना था बल्लेबाज अमोल गावड़े को वापस भेजने का, लेकिन मौका मिला, जो मौका छूटा और उसके बाद बल्लेबाज को मिला जीवन दान। इसी के साथ साथ मिले 2 रन और इन दोनों के साथ टीम का टोटल 12 रन के ऊपर। इस बार मौके के मिला और उस मौके को वहां पर पूरी तरह से भुनाते हुए जले पे नमक का एक और सनसनाता दंदनाता प्रहार जो कि अमोल के बल्ले से वारणियम सिक्सर नजर आता हुआ इस मैदान के ऊपर। जीवनदान मिला, उस जीवनदान को बढ़ाते हुए टीम का टोटल आगे लेकर चलते हुए कुल मिलाकर 18 रन के ऊपर, यानी कि 45 रनों का पीछा करते हुए जीतने के लिए और बची हुई 12 गेंदों के ऊपर, यानी कि 2 ओवर में 27 रनों की रहेगी आवश्यकता।
एके स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार आपल्याला शेवटचा पुकार दिला जातो, याची आपण नोंद घ्या, अन्यथा पेनल्टी आपल्या विरोधात आहे. चलिए पुनः एक मैदान फिर से एक बार चलेंगे मैदान के भीतर. मुकाबला बेहतर रोमांचक स्थिति में यहां पर अब मात्र नजर आता हुआ. बिल्कुल दोनों टीमें कगार के ऊपर नजर आती हुई, एक एक गलती आपको इस मुकाबले से बाहर लेकर जाएगी, लेकिन एक एक अच्छी बात जो आपकी ओर से होगी, आप बने रहेंगे इस मुकाबले के दरमियान. इस बार अच्छी गेंद जड़ में थी, वहां पर खोद कर निकालने का प्रयास समीर की ओर से. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर ऊंचे कद का खिलाड़ी, एक तेज गेंदबाज प्रथमेश नजर आते हुए. पहले गेंद लाजवाब बेहतरीन सिक्के के ऊपर थी, खोद कर निकालने का प्रयास किया था, लेकिन मिला मात्र एक सिंगल, और इस सिंगल के साथ रन संख्या परावर्तित 19 के ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार एक और अच्छी गेंद, शॉर्ट गेंद, पुल करने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में, एक और डॉट, और उसी की वजह से रन संख्या रोकते हुए मात्र केवल 19 के ऊपर. बेहतरीन गेंद, एक और लाजवाब. जानते हैं अगर इस बल्लेबाज को अगर आगे गेंद डाली जाए तो बिल्कुल बड़ा स्ट्रोक लगेगा, क्योंकि तैयार है, ताकत है इस खिलाड़ी के पास. इसी वजह से लगातार शॉर्ट गेंदबाजी यहां पर होती हुई. एक और अच्छी गेंद, इस बार मौका बना है रन आउट करने का, शायद स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंड के ऊपर रन आउट का मौका जरूर बनता हुआ. और इसी बीच अमोल गावड़े चूंकि रन आउट के रूप में वापस लौटते हुए, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. शॉट्स के बल्ले के रीजन में जिस खिलाड़ी ने वहां पर कैच छोड़ा था, इसी खिलाड़ी ने वहां पर अच्छी फील्डिंग की है, और अब प्रतिस्पर्धी टीम के बल्लेबाज को वापस भेजते हुए इस मैदान के ऊपर रन संख्या रोकते हुए. बीच मैदान की अगर बात की जाए तो इस मुकाबले के दरमियान 45 रनों का पीछा करते हुए रन संख्या रुकी है मात्र केवल 19 के ऊपर. विकेट नंबर दूसरा गिरता हुआ, जो कि दोनों ही सलामी के बल्लेबाज मैदान के बाहर लौटने के बाद अब समीर की साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान के भीतर निखिल नायक नजर आते हुए. एक और युवा खिलाड़ी. गेंदबाजी थोड़ी सी महंगी रही थी इस मुकाबले में निखिल की, लेकिन इस बार उसे थोड़ा सा नुकसान हुआ था गेंदबाजी में, उसकी पूरी भरपाई करने का प्रयास रहेगा इस बल्लेबाजी में. फिलहाल समीर के लिए एक और अच्छी गेंद, शॉर्ट गेंद, जवाब नहीं था इस गेंद के पास, इस गेंद के ऊपर कोई वहां पर, और इसी वजह से लगातार सवाल पूछते हुए गेंदबाज यहां पर बल्लेबाज को लगातार शॉर्ट पिच गेंदबाजी होते हुए उछाल प्राप्त करने वाली गेंदें, और इस गेंदबाजी के मोर्चे के ऊपर लाजवाब करिश्माई गेंदबाजी करते हुए. एक और अच्छी गेंद ऑन साइड के ऊपर, फिर से एक बार दिशा देने का प्रयास, डिस्क लेकर रीजन में खिलाड़ी है वहां पर तैनात. अच्छी टिक टक फील्डिंग नजर आती हुई, एक और अच्छी फील्डिंग, एक और अच्छा थ्रो, और इसी वजह से केवल एक सिंगल, एक रन के साथ रन संख्या कुल मिलाकर मात्र केवल 20 रन के ऊपर, यानी के लिए जीतने के लिए अब 25 रनों की आवश्यकता. एके स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे आपण या. तीन ओवर लगभग हुए समाप्त, 18 गेंदों का खेल हुआ समाप्त. इस ओवर की अगर बात की जाए, जहां पर इस ओवर में केवल निकले 2 रन, 2 सिंगल, 1 विकेट का पतन हुआ, जो कि रनआउट के चलते 7 3 गेंदे डॉट निकालने में सक्षम रहे गेंदबाज प्रथमेश. और अब आखिरी ओवर का खेल है बचा हुआ, और इस आखिरी ओवर यानी कि 6 गेंदों के ऊपर जीतने के लिए चाहिए होंगे 20 रन. चेतन, जो कि नए गेंदबाज चेतन सावंत गेंदबाजी के बोर्ड के ऊपर रहेंगे, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए. पहले गेंद फिर से एक बार उछाल लेते हुए थोड़ा सी नीचे रही वहां पर गेंद, इस बार डायरेक्ट हिट नॉन स्ट्राइक एंड के ऊपर. बल्लेबाज का काम तमाम. समीर, जो कि रन आउट के चलते वापस लौटते हुए पिकअप, गैदर एंड थ्रो एक एक्शन में वहां पर देखने को मिला फील्डर की ओर से. लाजवाब, जैसे ही गेंद को उठाया डायरेक्ट हिट वहां पर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर, और इसी वजह से एक और विकेट का पतन. रन संख्या रुकती हुई मात्र केवल और केवल 20 रन के ऊपर, यानी कि 5 गेंदे जीतने के लिए 25 रनों की और आवश्यकता.
5 गेंदे 25 रन। स्ट्राइक एंड के ऊपर निखिल नाइक नजर आते हुए, क्या 5 गेंदों के ऊपर 25 रन बना पाएंगे निखिल, ये देखना होगा। बिल्कुल, लगभग 24 रन दिए थे गेंदबाजी में, वो भरपाई करनी होगी इस मैदान के ऊपर। क्षमता है लेकिन उस ताकत क्षमता को न्याय देना होगा। पहले गेंद उठाकर खेलने का प्रयास, सोच अच्छी थी लेकिन सोच के ऊपर खरे नहीं उतरे। बल्ले ने लिया ऊपरी किनारा, 1 रन जो कि मिला, डिक्लेयर जोन में गेंद गई और इसी साथ 1 रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 21 रन टीम का टोटल। नए बल्लेबाज जो कि गोपी मैदान के भीतर नजर आते हुए स्ट्राइक एंड के ऊपर फिलहाल रहेंगे। बचे 4 गेंदे और अब 4 बड़े हिट की रहेगी आवश्यकता, यानी कि 24 रनों की रहेगी आवश्यकता। पहले इनिंग्स की अगर बात की जाए तो पहले इनिंग्स में बल्लेबाज साहू प्रवीण उन्होंने लगाए थे लगभग लगातार 4 गेंदों के ऊपर 4 हिट। अभी आवश्यकता दरकार भी इसी तरह से है यहाँ पर, क्या 4 हिट लगेंगे इस मैदान के ऊपर, यह देखना होगा, लाजमी रहता हुआ वो देखना। लेकिन फिलहाल स्ट्राइक एंड के ऊपर नए बल्लेबाज गोपी। इस बार ये शॉर्ट गेंद उठाकर खेलने का प्रयास, काफी ऊंची गेंद, वाइड गेंद का इशारा अंपायर की ओर से, साथ साथ 1 रन अतिरिक्त के तहत मिलता हुआ। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या में और आगे रन संख्या बढ़ते हुए 23 रन के ऊपर, जीतने के लिए अब मात्र 22 रनों की आवश्यकता। इस बार यह अच्छी गेंद उठाया है वहां पर, खिलाड़ी गेंद के नीचे लॉन्ग ऑन के रीजन में यह अच्छा कट और इसी वजह से गोपी की पारी हुई समाप्त। रन संख्या रुकते हुए मात्र केवल 23 रन के ऊपर, जीतने के लिए और 22 की रहेगी आवश्यकता। मात्र गेंदें बची है केवल 3, यानी कि लगभग मुकाबला झुकता हुआ यहां पर फील्डिंग करने वाली टीम अथर्व क्रिकेटर्स 70 टीम के पक्ष में। सूर्या गांवकर की लाजवाब गेंदबाजी पहले ओवर में, उसके बाद करिश्मा किया वहां पर यश आनंद ने। तीसरे ओवर में केवल 2 रन खर्च किए थे वहां पर गेंदबाज प्रथमेश में, और उनके नक्शे कदम के ऊपर पाव रखकर इस आखिरी ओवर में चेतन सावंत भी उसी तरह की गेंदबाजी करते हुए फिलहाल लगभग मुकाबला झुका है वहां पर गेंदबाजी करने वाले पक्ष में। लेकिन इस मुकाबले में, क्रिकेट के खेल में, जब तक आखिरी गेंद डाली न जाए तब तक यह कहना सही नहीं रहेगा कि कौन सी टीम मुकाबला जीतेगी, क्योंकि हर एक पल पल के ऊपर, हर एक गेंद के ऊपर क्रिकेट का खेल करवट बदलता है। देखना होगा चेतन किस तरह से गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद, इस बार हवा में गेंद, लाजवाब संपर्क, सही संपर्क, सही टाइमिंग, ऑन साइड के ऊपर बेहतरीन, बेमिसाल, वर्णियम कोकन्नाउश सिक्सर नजर आता हुआ, और इसी शॉट के बदौलत रन संख्या में बदलाव, रन संख्या परावर्तित 29 रन के ऊपर 29 लॉस ऑफ 3 विकेट्स, माफ कीजिए 4 विकेट का नुकसान, 4 विकेट्स के लॉस के ऊपर लगभग रन संख्या 29 रन के ऊपर। इस बार एक और बार उठाने की कोशिश, ताकत थी स्ट्रोक में लेकिन टाइम हुआ नहीं था, और इसी वजह से केवल एक सिंगल बनता हुआ। इसके बाद का मुकाबला टॉस जीता है AK स्पोर्ट्स वरोडा टीम ने, निर्णय लिया है पहले फील्डिंग करने का, यानी कि पहले बल्लेबाजी होगी राजाराम वॉरियर्स तरोडा टीम की ओर से। इस बार एक और अच्छी गेंद, लाजवाब गेंदबाजी, इसी के साथ साथ यह ओवर भी होता हुआ समाप्त, इसी के साथ साथ यह मैच भी हुआ समाप्त, यानी कि 4 ओवर 24 गेंदों के इस खेल के समाप्ति के बाद दूसरी इनिंग में बने मात्र केवल 30 रन, यानी कि लगभग 14 रनों के मार्जिन से इस मुकाबले को जीता है यहां पर अथर्व क्रिकेटर्स 70 इस टीम ने। देखना होगा इसके बाद किस तरह का खेल इस टीम की ओर से